इराणकडून अमेरिकेच्या कंपन्यांवर हल्ले सुरूच आहेत। बहारीनमधल्या अमेझॉन कंपनीच्या AWS इमारतीवर हल्ला करण्यात आला। 18 कंपन्यांवर आजपासून हल्ले करू अशी इराणने धमकी दिली होती। हल्ला केलेल्या इमारतीत बॅटलको या दळणवळण कंपनीचंही कार्यालय, बहारीनमधल्या अमेझॉनच्या हेडक्वार्टरचा इराणनं त्यावर हल्ला केलाय। हल्ल्यानंतर अमेझॉनचं काम पूर्णपणे ठप्प झालेलं आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून उपहास होत असल्याने इंग्लंडने युद्धात उडी केली। इंग्लंड आखाती युद्धात 1000 सैन्य उतरवणारे इंग्लंडचे संरक्षण मंत्री जॉन हिली यांनी ही माहिती दिली। इराणचा धोका वाढतोय असं म्हणत इंग्लंडने युद्धामध्ये उडी घेतली आहे। कतारला जेट विमान पाठवणार असल्याचं जॉन हिली यांनी म्हटलंय। सौदी अरेबिया, बहारीन, कुवेतला इंग्लंड ड्रोन आणि क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा देणार आहे। हॉर्मुझची सामुद्रधुनी बळाचा वापर करूनच खुली करावी यासाठी आता UAE अमेरिकेला साथ देणार आहे। UAE अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावून युद्धात उतरण्यास तयार आहे असं UAEनं म्हटलेलं आहे। संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं या संदर्भात अधिकृत कारवाईची मान्यता देण्याची वाट UAE पाहते। हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली राहावी यासाठी UAE, अमेरिका, नाटो राष्ट्र, काही आशियाई देशांचं संयुक्त कृती दल स्थापण्याची मागणी करतायत। अमेरिकेकडून आणखी एक विमानवाहू युद्धनौका युद्धक्षेत्राकडे रवाना झाले। USS जॉर्ज बुश नावाची विमानवाहू युद्धनौका आखाताकडे रवाना झाले। USS जॉर्ज बुश ही कॅरियर स्ट्राईक ग्रुपमधील महत्त्वाची युद्धनौका आहे। अमेरिका इराणवर जवळून हल्ले करण्याची यामुळे शक्यता वाढली आहे। जमिनीवरचं सैन्य उतरवत समुद्रातून हल्ले करण्याचा अमेरिकेचा विचार असल्याचं बोललं जात आहे। इस्रायलकडून हिजबुल्ला दहशतवाद्यांविरुद्ध सातत्यानं कारवाई कायम आहे। ताज्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हिजबुल्लाचा कमांडर ठार झाला। इस्रायलनं काल बैरूतमधल्या इमारतींवर भीषण हल्ले केले। हिजबुल्लाचे 7 दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे। 7 जण ठार झाले तर 21 जण जखमी झाल्याचं लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे। आजपासून आखातातल्या अमेरिकन कंपन्यांवर हल्ले करू असा गंभीर इशारा इराणच्या रेव्होल्युशनरी गार्डनं दिला। गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲपल, इंटेल, IBM, टेस्लावर हल्ले करू असं इराण रेव्होल्युशनरी गार्डनं म्हटलंय। इराणकडून 18 अमेरिकन कंपन्यांची यादीच प्रसिद्ध करण्यात आली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।